भगवान वाल्मिकी जयंती निमित्त प्रेरणादायी आमदार राजेंद्र गावित। भगवान वाल्मिकी जयंती निमित्त नालासोपारा येथे आयोजित कार्यक्रमात समाज व शिक्षणाच्या दिशेने प्रेरणादायी संदेश देण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुमित वाल्मिकी यांनी तरुण पिढीला शिक्षण, प्रगती आणि स्वाभिमान यांचा मार्ग दाखवला, असे मत माजी खासदार व विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले। भगवान वाल्मिकी हे फक्त वाल्मिकी समाजाचे गुरु नसून त्यांच्या महान कार्यामुळे आज संपूर्ण देशात त्यांना परमेश्वराचे रूप मानले जाते। पारंपरिकरित्या सफाई कामाशी जोडल्या गेलेल्या वाल्मिकी समाजातील तरुण आता शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहेत। पवन बिडलानी आणि मिसेस पूनम बिडलानी यांनी या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजाला आदर्श घालून देण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला। त्यांनी सांगितले की आजची नवीन पिढी इंग्रजी, हिंदी, मराठी अशा विविध माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण घेत आहे। आपल्या पूर्वजांनी जे काम केले त्यांचा सन्मान राखत आता पुढील पिढीने ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर समाजाला पुढे न्यायचे आहे। कार्यक्रमात उपस्थित सुमित वाल्मिकी यांनी आपल्या जीवन प्रवासाची प्रेरणादायी कथा सांगत तरुणांना आव्हान केले आहे की गरिबी ही अडथळा नाही, मेहनत, शिक्षण आणि आत्मविश्वास हेच खरे शस्त्र आहे। भगवान वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी भगवान वाल्मिकींना नमन करून समाजाचा सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा संकल्प केला। ब्युरो रिपोर्ट, सिंधु प्रभात, नालासोपारा। आज का प्रोग्राम हमारा वाल्मीकि जो धर्म है, वाल्मीकि समाज का प्रकट दिवस के आयोजन में रखा गया था। और जो हमारे यहाँ पे मुख्य अतिथि के रूप में आए हैं सुमित वाल्मिकी जी, हॉकी प्लेयर है, जो उनके सम्मान में रखा गया है। हम चाहते हैं कि जितने भी बच्चे हैं, लेडीज हैं, जेंट्स हैं, छोटे बच्चे हैं, इनसे थोड़ा सा ये लेके हम लोग भी आगे कुछ कर सकते हैं और स्पोर्ट्स में आगे जाए, पढ़ाई में आगे जाए, खेलकूद के जरिए आगे जाए, लेकिन समाज को थोड़ा आगे लेके जाए। हर समाज में कोई ना कोई एक कहानी होती है कि मतलब बच्चे किसी के खेल नहीं, कोई खेल में, कोई पढ़ाई में आगे होता है, तो किसी चीज में तो आगे जाए। मेरी तो ये कहना है, जैसे अभी हमारी कबड्डी की टीम है महिलाओं की, महिलाएं भी बढ़ चढ़ के इस चीज में आगे लें और स्पोर्ट्स में भी आगे जाए। धन्यवाद। जी बिल्कुल, मैं पूरे युवाओं को ये संदेश देना चाहता हूँ कि आप जो भी काम करते हैं, कोई भी स्पोर्ट्स करते, किसी भी खेल में आप खेलते हो तो पूरे जी जान से खेलिए। और जैसे स्पेशली मैं बोलना चाहता हूँ कि हमारे वाल्मीकि समाज में बोलते हैं कि हमारे बच्चे आगे नहीं बढ़ पाते हैं, तो उनको मैं सबको ये बोलना चाहता हूँ कि आप पढ़िए। हम बिल्कुल, मैं एज ए प्रेरणा हूँ सबके लिए, और मैं चाहता हूँ कि आप खेलो, कि कहीं भी प्रॉब्लम आती है हमारे पूरे समाज के लिए, मैं जहाँ भी प्लेयर्स मिलते हैं मैं उनको ये बोलता हूँ कि खेलो, मैं तुम्हारे साथ हूँ, कुछ भी हेल्प होती है मेरे जो मैं कर सकता हूँ तो मैं उनके मैसेज देना चाहता हूँ कि आप खेलो और आगे बढ़ो। आज भगवान वाल्मिकी जे आहे, या वाल्मिकी समाजाचे एक गुरु, परंतु या ठिकाणी गुरु बरोबर त्यांच्या कार्यामुळे आज वाल्मिकी समाजाच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्यांना परमेश्वराचे रूप मानलं जातं। आणि वाल्मिकी समाज जरी सफाई कामाचं काम करत असला तरी आता हळूहळू केंद्र आणि राज्य सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की हा जो वाल्मिकी समाज जो आहे, जो साफसफाईचे जे काम करतो आहे, की त्याने त्या ठिकाणी काही त्यांचे पूर्वजांनी केलं असेल, परंतु या ठिकाणी जे नवीन तरुण मंडळी आहे, नवीन मुलं आहेत, ते या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे इंग्रजी मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेत आहेत। आणि म्हणून त्यांच्या पूर्वजांनी जे काही काम केलं असेल त्यांनी न करता नवीन पिढी जी आहे, तरुण वाल्मिकी समाजाचे तरुण मंडळी आहेत, की त्यांनी एक आधुनिक अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं आणि एक या ठिकाणी वाल्मिकी सुमित वाल्मिकी जी आहे याच्यासारखे येथल्या तरुणांनी एक आदर्श घ्यावा। आणि म्हणून पवन बिर्ला आणि त्यांच्या मिसेस पूनम बिर्ला यांनी एक तरुणांना एक प्रोत्साहित करण्यासाठी आणि समाजाला एक आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी सुमित वाल्मिकीला आणलेला आहे। एक भारतातला एक म्हणजे आपला गोल्डन स्टार जरी म्हटला, गरीबात कुटुंबातून वरती आलेला, तरी ते वावगं होणार नाही। आणि निश्चितच मी वाल्मिक दिनानिमित्तानं भगवान वाल्मिकीला या ठिकाणी नमन करून या ठिकाणी अजूनही वाल्मिकी समाज आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या इतर समाजाबरोबर स्पर्धा करू शकेल अशी त्यांना ती ताकद द्यावी।